आज नवनाथ सुट्टीवर आहे समोर. चला करायचं सुरू. अमितची परवानगी घेतल्याशिवाय बीटचा बादशाह. सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती लक्ष वेधण्यासाठी खरं तर ही आजची पत्रकार परिषद आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की गेल्या महापालिका निवडणुकीच्या दरम्यान किंबहुना त्यानंतरही शिवसेनेची एक घोषणा होती, करून दाखवलं. आणि आज महाराष्ट्रामधला कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा बघितला तर खरोखर शिवसेनेची घोषणा त्याचीच पुन्हा आठवण येते, करून दाखवलं. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या अपयश कोरोना हाताळण्यातलं, कोरोना हाताळणीमध्ये गंभीरता नसणे, कोरोना हाताळणीमध्ये कोणत्याही या सगळ्या बाबींमुळे महाराष्ट्र बाधितांच्या मृत्युमुखीमध्ये 1 लाखाचा आकडा गाठणारं पहिलं राज्य ठरलंय. राज्याला अतिशय दुर्दैवी आणि शरम वाटावी अशी ही परिस्थिती राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे आली. देशाच्या लोकसंख्येच्या म्हणजे देशाची लोकसंख्या 130-135 कोटी अशी धरली आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 12-12.25 कोटी. देशाच्या लोकसंख्येच्या 9-10-9.5% फक्त महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. पण कोरोना बाधितांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये ही 35% गेली. हे महाराष्ट्र सरकारचं ढळढळीत अपयश. कारण PR एक्सरसाइजमध्ये महाराष्ट्र सरकार सतत कायम मग्न राहिलं आणि भोगावं मात्र राहिलं. महाराष्ट्रातल्या जनतेला खोटे आकडे लपवायचे, कुठलंही धोरण नाही. मग रेमडेसिवीर असो, ऑक्सिजन प्लांट असो, लसीकरण असो. लसीकरणासाठी IT नुसत्या गप्पा मारल्या, मात्र कुणीही त्या संदर्भात पुढे पाऊल पडलं नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं धोरण नाही. आणि कितीही तुम्ही PR एक्सरसाइज केला तर करून दाखवलं तर काय, तर महाराष्ट्र देशात नंबर 1 लाखापेक्षा अधिक मृत्युमुखी. आणि जगामध्ये महाराष्ट्र कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 10व्या क्रमांकावर आला. खरं म्हणजे विकासाच्या, समृद्धीच्या, भरभराटीच्या दिशेने महाराष्ट्र जायला हवा. पण त्याच्याऐवजी महाराष्ट्रात कोरोना बाधिताची सर्वाधिक संख्या. आणि मग इतर राज्यांकडे लक्ष बोलायचं. कर्नाटकची लोकसंख्या 6 कोटी 7 कोटी. प्रत्यक्षामध्ये मृत्युमुखी फक्त म्हणजे नंबर 2 महाराष्ट्र 1 लाख. आणि त्याच्यानंतरचा दुसरा आकडा कर्नाटकाचा आहे, तो 31,000. त्याच्यानंतर हे सगळे आकडे कमी होत जात आहेत. तामिळनाडू 27,000, दिल्ली 24,000, उत्तर प्रदेश आपल्यापेक्षा दुप्पट लोकसंख्या पण मृत्युमुखी संख्या 21,000, पश्चिम बंगाल 16,000, पंजाब 15,000. म्हणजे एकीकडे महाराष्ट्र 1 लाख आणि बाकी सगळे मात्र त्यापेक्षा खूप कमी. महाराष्ट्र सरकारचं एक प्रचंड मोठं अपयश. PR एक्सरसाइज कितीही केली तरी लपणार नाही, ही त्यातली वस्तुस्थिती त्याची आहे. आणि मग हे आकड्याचं अपयश लपवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, तर लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं पाहिजे. या पद्धतीने आज काँग्रेसनी आंदोलन करून लोकांचं लक्ष या 35% मृत्यूंवरती, 1 लाखाचा आकडा ज्या राज्यांनी गाठलाय तिथे न जाणार यासाठी आज पेट्रोल डिझेलच्या निमित्ताने आंदोलन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने महाराष्ट्रात केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की कोरोना काळामध्ये राजकारण करू नका, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची विधानं
हे त्यांचे मंत्री, त्यांचे सहकारी पक्षच ऐकत नाहीत. याचं उदाहरण आजचं आंदोलन काँग्रेसने केलेलं. कारण एकीकडे 1 लाखाचा आकडा ओलांडलाय, संसर्गाची भीती संपलेली नाही, तिसरी लाटेचा धोका स्वतः मुख्यमंत्री व्यक्त करतात. अशा वेळी काँग्रेससारख्या पक्षांनी, इतर पक्षांनी कडून एक परिपक्वतेची अपेक्षा होती. मात्र त्याच्यावरती लक्ष देण्याऐवजी आंदोलन केलं. त्याचं कारणच हे होतं की 1 लाखाचा आकडाकडे दुर्लक्ष व्हावं. खरं म्हणजे काँग्रेसनी एवढंच, काँग्रेसला इंधनाच्या भाववाढीची काळजी आहे. तर इथल्या महाराष्ट्र सरकारने, म्हणजे महाराष्ट्रामध्ये महावसुली महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पेट्रोल डिझेलची 2 वेळा वाढ झाली, 5-5 रुपयाची किंमत वाढवण्यात आली. तो एक ग्रीन सेशन नावाने वाढला, एकदा अधिभार वाढला. हाही कमी करण्याची मागणी राज्य सरकारला का केली नाही? कारण काँग्रेसला मुळामध्ये राज्यातल्या सत्तेत कोणी विचारत नाही आणि मग लक्ष वेधून घ्यायचं काहीतरी करून. अशा धडपडीतनं केंद्राच्या नावाने गळे काढायचे. जर खरंच नानाजी पटोलेंकडे जर खरं असतं, मनात असतं, तर ते प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना विचारू शकले असते. पण जिथे सोनिया गांधीच्या पत्रालाही मुख्यमंत्री फारशी गंभीरतेने घेत नाही, तिथे नानाजी पटोलेंच्या मागणीला काय भाव मिळणार? कारण काँग्रेसने जी मागणी केली त्या मागणीला कशा पद्धतीने हरताळ फासण्याचं काम राज्यातल्या सरकारने केलं हे आपण बघितलं. त्यामुळे खरोखर जर इच्छा असती तर त्यांनी राज्याकडे मागणी करायला हवी होती. राज्य सरकारकडे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची मागणी करायला पाहिजे होती, पण त्यांनी ती केली नाही. हे त्यात दुसरा मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून लॉकडाऊन अनलॉकडाऊन करताना काही गंभीर परिस्थिती, काही गंभीर निवेदन हे अपेक्षित आहे. आणि माझ्याकडे कालची जनसंपर्क विभागाची, त्यांची DGPRची प्रेस नोट आहे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं एकच लक्षात येतं की नेमकं म्हणजे एकीकडे लॉकडाऊनमुळे लोकांचे उपासमारीने जीव जायची वेळ आली आहे. दुसरीकडे या लॉकडाऊनमध्ये तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. किती रिक्षावाल्यांना मदत पोहोचली जरा सांगा. किती जणांना बाकी जे पॅकेज तुम्ही केलं ते पोहोचलं ते सांगा. तुम्ही ती मदत लोकांना करू शकला नाहीत. आणि अशा वेळी नेमकं म्हणजे लॉकडाऊन आहे पण काय नॉकडाऊन नाही, अशा प्रकारे काहीतरी शब्दांचे खेळ सध्या सुरू आहेत. कशा पद्धत म्हणजे कोणतं नेमकं काय चालू काय नाही याचे निर्बंधाचे लेवल त्या ठिकाणच्या लोकांना देण्यात आले. त्याच्यामध्ये कोणतीही सुसूत्रता नाही. ज्या पद्धतीने तिथला अधिकारी मनाला येईल त्या पद्धतीने तो अधिकारी निर्णय करणार, अशा पद्धतीने तुम्ही सगळं धोरण ठेवलंय. तुमच्याकडे धोरणच नाही, याच्यातूनही जनतेसमोर स्पष्टता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचे हाल अपेष्टा सुरूच. आज सगळ्या गोष्टी त्यांनी घोषणा केल्या, पण सकाळपासून जे महाराष्ट्रातल्या गोष्टी कळतायत त्याच्यावरून सगळीकडे गोंधळ दिसतो, अनेक ठिकाणी गोंधळ उडायला दिसतो. आणि त्याचे शेवटी या धोरणाअभावी, धोरण लकव्याअभावी, निश्चित धोरण नसल्याअभावी महाराष्ट्रातल्या जनतेला तो त्रास भोगावा लागतोय. हे माझे आजचे 2-3 विषय होते. काही प्रश्न असतील तर विचार. नाही, मुळात असं आहे की तुम्ही वेगळ्या पातळीवर करा. पहिल्या लॉकडाऊन, ज्यावेळी पहिला लॉकडाऊन उठवायची वेळ आली आणि महाराष्ट्राने अनलॉकिंग सुरू केली, त्यावेळी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीने ही मागणी केली होती की या सगळ्याचा विषय हा सायंटिफिकली केला पाहिजे. म्हणजे अनलॉक तुम्ही करता आहात तर तो पॉलिटिकल इच्छेने न करता तुम्ही सायंटिफिक पद्धतीने केला पाहिजे. पण या ठिकाणी आपण महाराष्ट्रात त्यावेळी पण हे चित्र बघितलं, म्हणजे आजही चित्र आपण बघतो आहोत. त्यावेळी एका मंत्र्याला, पालकमंत्र्याला वाटायचं लॉकडाऊन लावला पाहिजे, दुसरा त्याच जिल्ह्यातला मंत्री म्हणायचं लॉकडाऊन नको, आणि तिसरा कुठल्या जिल्ह्यामध्ये अधिकारी म्हणत की लॉकडाऊन पाहिजे. लॉकडाऊन अमरावतीच्या ठिकाणी लॉकडाऊन अधिकारी लावतात, त्याला मंत्र्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीमध्ये, राजकीय मारामारी, झुंडशाहीमध्ये या लॉकडाऊनचा विचार नीट अनलॉकडाऊन करताना नीट झाला नाही आणि त्याचे परिणाम भोगले. आत्ता सुद्धा नेमकं हाच तर गोंधळ दिसतोय की नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय. तुम्ही लेवल ठरवताय पण त्या लेवल सुद्धा अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे. आज सकाळपासून ती परिस्थिती आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने त्याचं नीट विचार मांडणी केली आहे का, ती तर आता करताना दिसत नाही. हे त्याचं सगळ्यात आहे.
असं आहे, मंदिराचं, देवदेवतांचं, हिंदुत्वाचं या सरकारला वावडच आहे. त्यामुळे बार केव्हाही, त्या बार, हॉटेल, बार ही या सरकारची आवडती गोष्टी पूर्वीच आपण बघितल्या. त्या तातडीने बारनं परवानगी दिली होती. या सरकारचे प्रमुख असणारे एका अर्थाने माननीय शरद पवार यांनी जे पत्र लिहिलं त्यात सुद्धा बार मालकांच्या काळजीचा विचार त्यांनी मांडला होता. त्यामुळे बार हा या सरकारच्या आवडीचा, दारू, बार अशा प्रकारच्या आवडी, तर नाईट लाईफ हे या सरकारच्या आवडीचे विषय असू शकतात. त्यामुळे मंदिरावरती तर हा अन्याय गेले 2 वर्ष या राज्यामध्ये मंदिरांवरती, भक्तांवरती, खरं म्हणजे कोरोना काळामध्ये अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले, आणि जवळचे लोक गमावलेले असताना अशा सगळ्या संकट काळामध्ये एक प्रकारे कुठेतरी आधार हवा असतो. तो आधार लोक देवाच्या रूपात पाहायला जातात, पण नेमकी तीच बंदी या सरकारने केली आहे. त्याच्याऐवजी बार मात्र उघडे करायला गेले. असं आहे की मुळामध्ये 2 गोष्टींचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. जीएसटी एक या सरकारचा आवडीचा विषय आहे की जीएसटी आम्हाला केंद्र पैसे देत नाही, जीएसटी केंद्र पैसे देत नाही, आणि एक खोटं नॅरेटिव्ह, खोटा प्रचार हा करत बसायचं. खरं म्हणजे जीएसटी मध्ये ज्यावेळी एखादा ग्राहक इथे खरेदी करतो त्याच वेळी त्या खरेदीतला राज्याचा जो वाटा असतो, टॅक्सचा वाटा असतो, तो राज्यात तिजोरीत जातो. केंद्राचा वाटा असतो तो केंद्राच्या तिजोरीत जातो. फरक फक्त जो काही मधल्या काळामध्ये त्या जीएसटीच्या करारामध्ये जो काही तरतूद केंद्र सरकारने केली होती, फरक काही जर तुमच्या उत्पन्नामध्ये काही फरक पडला तर तो देण्याची, त्याच्याबद्दल केंद्र सरकारने वारंवार अनेक प्रकारचे पॅकेजेस आणि अनेक प्रकारच्या गोष्टी या राज्य सरकारला देऊ केल्या होत्या. त्या राज्य सरकारने स्वीकारल्या नाहीत. मात्र एकच रडगाणं रगायचं, मुळामध्ये जीएसटीचा वाटा, पूर्णपणे जीएसटीच्या उत्पन्नाचा वाटा महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या वाट्यामध्ये खूप कमी आहे. त्याच्यापेक्षा इतर गोष्टी आहेत, त्या गोष्टी सरकार करत नाही. नंबर 1. नंबर 2, मराठा प्रश्नांवरती महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलं. सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं. हे त्या निकाल वाचताना पानोपानी जाणवतं राज्य सरकार कशा पद्धतीने अपयशी ठरलं. भारतीय जनता पार्टीची ही पहिल्यापासून मागणी आहे आणि सातत्याने मागणी सांगत आहोत की या प्रश्नांवरती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे नक्की, आणि मला नक्की खात्री आहे की उद्याच्याला ते त्यांनी नक्की भेट घ्यावी, त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण तुम्ही जे महाराष्ट्र सरकारने जे सगळ्यात मोठं मराठा आरक्षण टिकवण्यासाठी, न्यायालयामध्ये मांडण्यासाठी जे करावं लागतं ते करण्यात जी कुचराई केली, त्यात गंभीरता दाखवली नाही, त्याचं पाप कोण फेडणार, त्याची जबाबदारी कोण घेणार, हा त्याच्यामागचा प्रश्न आहे. आम्हाला या विषयात राजकारणच मुळात करायचं नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते पूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं, हे आपल्या सगळ्यांनी बघितलं. या सरकारला आता त्याची उत्तर द्यायची आहेत की तिने टिकवलं काय. मी सांगितलं ना की त्यांनी जरूर भेटावं. प्रश्न असा आहे की देशाचे पंतप्रधान हे अत्यंत म्हणजे लोक प्रश्नांसाठी कायम मोकळ्या मनाने समोर जात असतात, लोकांना भेटत असतात, आणि त्यांनी भेटलं पाहिजे. आणि ते अनेक विषय, अनेक निर्णय करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक भूमिका घेतात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही भूमिका घेणार का, काही अभ्यास करून काही भूमिका मांडणार का. जे मराठा आरक्षण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने अपयश आपल्याला आलं त्याची जबाबदारी ते पुढे निश्चित करणार का, कुणामुळे आलं, काय आलं. आपलं सरकार मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार अपयशी का ठरलं याची मीमांसा प्रामाणिकपणे ते करणार का, या प्रश्नांची उत्तर आहेत. केंद्र सरकार तर सदैव सकारात्मक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही, म्हणजे केवळ हाच प्रश्न नाही तर जे राज्याचे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या उत्तरं देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी किंवा त्या सगळ्यामध्ये सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकार कायम तयार आहे. प्रश्न असा आहे, राज्य सरकार काही हालचाल करणार का. पिछले कुछ दिन पहले महाराष्ट्र में बीएमसी का जब चुनाव था तब हमने देखा था, सुना था, शिवसेना की एक स्लोगन थी, हमने कर दिखाया. ये स्लोगन आज याद आ रही है. उसकी वजह है महाराष्ट्र में जिस प्रकार से कोरोना
सिचुएशन हैंडल करने में महाराष्ट्र की सरकार नाकाम रही और उसके लिए हमारी गरीब जनता उसमें सफर हो रही है। 1 लाख से ज्यादा सबसे देश में सबसे ज्यादा, यानी महाराष्ट्र का पॉपुलेशन है देश का पॉपुलेशन से 9 या 9.5%, लेकिन महाराष्ट्र की जो डेथ रेट है वो करीब 35% तक है। ये सबसे ज्यादा, ये सबसे बड़ी बात है। हम वर्ल्ड में, पूरे दुनिया में हम 10वें नंबर पे है जहां सबसे ज्यादा कोरोना के वजह से डेथ हुई है यहाँ। तो ये सारी चीजें महाराष्ट्र के लिए शोभा नहीं देती। आज महाराष्ट्र में ये पूरा एग्जाम्पल है। आप कितना भी राज्य सरकार PR एक्सरसाइज करके हमने अच्छा काम किया बताए, लेकिन 1 लाख का जो आंकड़ा है जो आज क्रॉस हुआ है वो यही बताता है कि महाराष्ट्र की सरकार हर मोर्चे पे, चाहे वो ऑक्सीजन का हो, रेमडेसिविर इंजेक्शन का हो, वैक्सीनेशन का हो या कोई यह महाराष्ट्र की बात हो, पैकेज देने की बात हो, हर मोर्चे पे महाराष्ट्र सरकार पूरी तरह से विफल हो चुकी है। आप कितना भी PR एक्टिविटी करो, ये 1 लाख का आंकड़ा ये तथ्य बताता है कि महाराष्ट्र सरकार इसमें विफल रही है। थैंक यू। विकासाचा ध्यास म्हणजे